हाय हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? तर मस्तच राहा. मी प्रियंका तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आय होप तुम्ही खूप छान, मस्त आणि मजेतच असाल. तर सगळ्यात पहिलं तुम्ही माझ्या या घराला एवढं सगळं प्रेम दिलंय ना, मी ज्याचा विचारसुद्धा कधी केला नव्हता की माझ्या ह्या छोट्याशा घराला एवढं सगळं प्रेम मिळेल. आणि तुम्ही सगळ्यांनी जेवढ्या कमेंट्स केल्या ना, मला खरंच खूप 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 मस्त वाटलं वाचून. जेव्हा मी कमेंट्स तुमच्या रीड केल्या, मला खरंच खूप छान वाटलं. आणि एक गृहिणी म्हणून आपल्याला ही एक कॉम्प्लिमेंट मिळते ना जेव्हा, की तुझं घर खूप छान आहे, नीट आहे, क्लीन आहे, खूप सुंदर आहे, खूप छान ठेवतेस. ह्या कॉम्प्लिमेंट आपल्यासाठी खूप 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 महत्त्वाच्या असतात. आणि ह्याच्यामुळे ना आपल्याला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं. तसंच मला आज तुमच्याकडून म्हणजे जेव्हापासून मी होम टूरचा व्लॉग तुमच्यासोबत शेअर केला आहे, तेव्हापासून मला अजून मोटिवेट झाल्यासारखं वाटतंय, की माझं घर अजून किती छान आणि मस्त सुंदर दिसेल ह्याच्यावरती मी अजून जास्त फोकस करते. ॲज अ हाऊसवाईफ, होममेकर जे काही आपल्याला म्हणतात ते. या कॉम्प्लिमेंट्स ना आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. खूप आनंद देऊन जाणाऱ्या असतात आणि तसंच माझ्या बाबतीत सुद्धा झालेलं आहे. मी विचारसुद्धा केला नव्हता, की एवढ्या सगळ्या कमेंट्स येतील, एवढे छान कौतुक होईल माझ्या या छोट्याशा घराचं. आणि माझ्या या छोट्याशा घराच्या बाबतीत तुमच्या ज्या कमेंट्स होत्या, तुमचे जे प्रश्न होते, त्या सगळ्या प्रश्नांची आज मी उत्तरं देणार आहे. सो ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि सगळ्यात पहिलं, तुम्ही अजूनपर्यंत माझ्या होम टूरचा ब्लॉग बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. आणि त्यानंतर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. ही गोष्ट तुमच्यासाठी खूप छोटी असेल, पण माझ्यासाठी खूप 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 महत्त्वाची आहे आणि खूप मोटिवेट करणारी आहे. मला माहीत आहे की माझे व्हिडिओ बरेच बघितले जातात, बऱ्याच व्ह्यूज येतात वगैरे. पण तरीही कुठेतरी असं वाटतं ना, की तुम्ही बघता तर एक सबस्क्राईब तर नक्कीच करू शकता, एक लाईक तर नक्कीच करू शकता. माझ्यासाठी ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे, तुमच्यासाठी छोटी असली तरी. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. माझ्या घराबद्दल भरपूर काही प्रश्न आलेले आहेत. म्हणजे जसं की मी कुठे राहते किंवा माझं घराची साईज काय आहे वगैरे, वगैरे. तर सगळ्यात पहिला प्रश्न, मी कुठे राहते? आता एक्झॅक्ट लोकेशन आपण काही शेअर नाही करत सोशल मीडियावरती वगैरे. मी माझी सगळी पर्सनल लाईफ प्रामाणिकपणे तुमच्यासोबत शेअर करते. जे पण माझ्या घरामध्ये काही गोष्टी चाललेल्या असतात, रेग्युलर रुटीन असतं, ह्या सगळ्या गोष्टी मी जर तुमच्यासोबत शेअर करते तर मी दुसरा प्रश्न हा होता, की तुझ्या घराची साईज काय आहे? तर माझ्या घराची साईज आहे 600. बिल्डअप एरिया ही माझ्या घराची साईज आहे आणि माझा 1 BHK आहे, जसं मी तुम्हाला होम टूरमध्ये दाखवलंच आहे. तर 600 बिल्डअप एरिया आहे आणि आम्हाला यूजला 400-450 असा काहीतरी येतो तो. मला एक्झॅक्ट नाही माहिती, पण एवढा आहे. खूप छोटा आहे माझा फ्लॅट, खूप मोठा नाही आहे. पण आम्ही अशा पद्धतीने तो डेकोर केलेला आहे. म्हणजे आम्ही हे जे फर्निचर तुम्हाला दिसतंय ना, तर आम्ही खूप एक करून असं फर्निचर केलेलं आहे. आत्ता सध्या एकत्र फर्निचर करायचा जो ट्रेंड आहे, म्हणजे सगळे एकत्रच फर्निचर करतात. एक पूर्ण फ्लॅट एकदाच इंटेरियर वगैरे करून घेतात सगळ्या फ्लॅटचं. तसं आम्ही काही केलेलं नव्हतं. 2018ला आम्हाला जेव्हा ह्या घराचं पोझिशन मिळालं, तेव्हा आम्ही फक्त किचन करून घेतला होता. किचन आणि डायनिंग टेबल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या होत्या. जो आत्ता आहे तो नव्हता डायनिंग टेबल, आधीचा होता. आधी वेगळा होता माझा. आणि त्याच्यानंतर आम्ही हे टीव्ही युनिट वगैरे जे मी तुम्हाला दाखवलं, ते आम्ही म्हणजे असं वर्षाने 2 वर्षाने वगैरे आम्ही एक गोष्ट, जसे आमच्याकडे पैसे येतील तसे आम्ही एक गोष्ट करत आलेलो आहे आणि आत्तापर्यंत सुद्धा करतोच आहे घरामध्ये. ॲज अ होम मेकर म्हणून आपल्या खूप इच्छा अपेक्षा असतात, की आपलं किचन असं पाहिजे, आपला हॉल असा पाहिजे, आपला बेडरूम असं पाहिजे. तशाच माझ्या सुद्धा काही इच्छा अपेक्षा होत्या आणि त्याचप्रमाणे मी हे घर डेकोर करून घेतलंय. खूप कमी वस्तू ठेवण्याचा प्रयत्न केला आम्ही, जेणेकरून घरामध्ये जास्त अशी काही गिचडी वगैरे असं नाही होणार. असं आम्ही ठेवलेलं आहे. म्हणजे घरात जास्तच असं सामान वगैरे असं नाही ठेवलेलं लागतं. सामान जेवढं गरजेचं आहे तेवढंच आम्ही ठेवलेलं आहे. जास्तीचं असं कोंबाकोंबी वगैरे केलेली नाहीये. त्याच्यामुळे कदाचित माझा फ्लॅट थोडासा मोठा दिसू शकतो कोणाला किंवा कोणाला नसेल पण दिसत. पण आम्हाला तरी असं वाटतं, की जो आम्हाला एरिया मिळाला आहे त्या हिशोबाने आम्हाला हा फ्लॅट पुरतो. छान सफिशियंट आहे, इनफ आहे आमच्या तिघांसाठी. पण कधीतरी असं वाटतं ना, की आता मुलं मोठी होत आहेत किंवा काय, तर त्यावेळी जेव्हा आमचं बजेट होतं त्या हिशोबानुसार आम्ही हा फ्लॅट घेतला होता. पण आत्ता असं वाटतंय, की तेव्हा जर आम्ही 2 BHK घेऊ शकलो असतो तर आता मी अजून माझं घर छान पद्धतीने डेकोर करू शकले असते, छान छान गोष्टी ॲड करू शकले असते. पण ठीक आहे, त्यावेळी परिस्थिती आपली वेगळी असते. सो
आपण त्या गोष्टी कम्पेअर नाही करू शकत. आत्ताही माझं घर खूप छान आणि मस्त आहे आणि तुमच्या अशा कॉम्प्लिमेंट्स येतात त्याच्यामुळे मला अजूनच छान वाटतं. तर दुसरा प्रश्न हा होता की माझ्या मागे जी वॉल आहे तर तिचा कलर शेड कोणता आहे, नंबर कोणता आहे. तर तो शेड इल्फ ग्रीन आणि कोड त्याचा आहे 7544 असा कोड आहे, इल्फ ग्रीन. आणि जो माझ्या बेडरूममध्ये कलर आहे ना, तुम्ही होम टूरचा जर व्हिडिओ बघितला असेल किंवा माझ्या बऱ्याच अशा व्हिडिओमध्ये माझा बेडरूम वगैरे दिसतोच. त्याचा शेड आहे ड्राय सेज ग्रीन आणि याचा आहे इल्फ ग्रीन. म्हणजे थोडासा असा फरक आहे, जास्तीचा असा काही फरक नाही आहे. तुम्हाला तर इथे दिसत असेल मी कोड इथे लिहून घेतलेले आहेत कलरचे. सो तो बेडरूममध्ये कलर आहे ना, तर त्याचा कोड आहे 7624 ड्राय सेज ग्रीन असा कलर कोड आहे. आणि याचा पुन्हा एकदा सांगते, इल्फ ग्रीन 7544 असा कोड आहे. सो हे कलर मी चूज करताना ना खूप विचार केलेला आणि मी खूप कन्फ्यूजसुद्धा होते की कोणता कलर देऊ. मला असा खूप डार्क, खूप भडक असा कलर नको हवा होता. कारण पहिलं जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहिले असतील तर त्याच्यामध्ये भरपूर असे कलर ॲड आहेत माझ्या घरामध्ये. आणि मला आत्ता असं हवं होतं की असं शांत कलर हवा होता माझ्या घरामध्ये. म्हणून मी खूप असं सर्च करून हा कलर चूज केला होता. आणि किचनमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल माझ्या, बाकीचा सगळा असा क्रीमिश कलर आहे, जो माझ्या बाकीच्या वॉलला वगैरे आहे तसा कलर आहे. आणि एकाच वॉलला, जिथे माझं सर्व्हिस काउंटर आहे त्याच वॉलला मी हाच सेम कलर तिथे दिलेला आहे. तो कलर आम्हाला तिथे द्यायचा नव्हता, पण जे पेंटर आम्ही हायर केले होते ना, तर ते पेंटर म्हणजे त्यांनी मला सजेस्ट केलं होतं की तुम्ही हा कलर तिथे पण द्या. म्हणजे बॉक्स आहे माझा तिथे सर्व्हिस काउंटरच्या इथे, असा काय म्हणता येईल त्याला, काय म्हणतो आपण आता, हां, पिलर आहेत. तर त्या पिलरच्या मध्ये जो बॉक्स आहे ना, तर त्याच्यामध्ये तो छान दिसेल, तर म्हणून आम्ही तो तिथे ॲड केला होता. बाकी असं काही नाही, बाकी नॉर्मल क्रीमिश कलर आहे. त्याचा कोड माझ्याकडे आत्ता असेल की नाही मला माहिती नाही, पण मी ह्या दोन्हींचे मी फोटो काढून ठेवले होते. कारण तो असा क्रीम कलर आहे, एकदम लाईट क्रीम कलर आहे असा आहे फोटोमध्ये. म्हणजे व्हिडिओमध्ये जरी तुम्हाला असा येलोइश दिसत असेल कदाचित, पण तसा नाही आहे, एकदम लाईट क्रीम कलर येतो. आणि माझ्या भाषेबद्दल सुद्धा, जी मी भाषा बोलते त्याच्याबद्दल सुद्धा मला कमेंट येतात की तू कोणती भाषा बोलते. तर मी मराठी भाषा बोलते. काही जण असे पण जॉईन झालेले आहेत माझ्या फॅमिलीमध्ये, आपल्या फॅमिलीमध्ये, ज्यांची भाषा वेगळी असेल, जे वेगळ्या जाती धर्माचे असतील किंवा ज्यांना मराठी कळत नसेल, असे पण मेंबर आपल्या फॅमिलीमध्ये जॉईन होत आहेत. आणि मला खरंच छान वाटतं की माझी भाषा कळत नसताना सुद्धा त्यांनी माझा जो होम टूरचा व्हिडिओ आहे ना, तो पूर्णपणे लास्टपर्यंत बघितला आहे आणि तशा कमेंटसुद्धा केल्यात. मला अजूनसुद्धा कमेंट येत आहेत त्याच्यावरती. आणि ह्याचाच मला जास्त आनंद होतोय की माझी भाषा कळत नसताना पण मी काय बोलते काय नाही ह्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करून मग माझा व्हिडिओ त्यांनी पाहिला आहे. आणि मला खरंच ह्या गोष्टीचा आनंद आहे. आणि मला स्वतःवर सुद्धा असं प्राऊड फील होतं ना की आपल्याला कोणीतरी छान बोलतंय, छान म्हणतंय की तुझं घर खूप छान आहे, नीट आहे, क्लीन आहे. ह्याच्यापेक्षा जास्त मोठा आनंद ह्या जगात कोणताच नसतो. ॲज अ हाऊसवाईफ, ॲज अ होम मेकर म्हणून. माझं चॅनल आहे मराठी, माझी भाषा मराठी आहे. सो मी बाकीच्या भाषेमध्ये नाही बोलू शकत व्लॉग्समध्ये वगैरे. माझी मराठीच भाषा आहे आणि तुम्ही तोच समजून घेण्याचा प्रयत्न करताय, हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. काल परवा पण मला एक कमेंट आली होती, तेलुगूमध्ये होती की कन्नडमध्ये होती, मला एक्झॅक्ट नाही माहिती, पण त्यांनी पुढे हर्ट लिहिलं होतं. म्हणजे हर्ट होते त्याच्यासमोरती त्या कमेंटमध्ये. सो मी असं अंदाज लावला की कदाचित तारीफच केली असेल माझ्या घराची, म्हणून मी त्यांना थँक्यू म्हणून मेसेज म्हणजे रिप्लायसुद्धा केला. पण असं वाटतं ना, अरे यार आपल्याला ही भाषा समजली असती तर वगैरे. तर ठीक आहे, चला असो, तुम्ही माझ्या चॅनलला जॉईन करताय किंवा माझे व्हिडिओज बघताय, हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि छान कमेंट करताय, ही पण माझ्यासाठी खरंच खूप मोठी गोष्ट आहे. सगळ्याचं क्रेडिट तुम्हाला देते मी, कारण तुमच्याशिवाय माझा चॅनल पण नाही आहे. आणि ज्या पद्धतीने माझा चॅनल ग्रो होत चालला आहे, मध्ये खूप अपडाऊन आले माझ्या चॅनलच्या ग्रोथमध्ये, पण आत्ता खूप छान ग्रोथ होती आहे माझ्या चॅनलची. सो तुमच्यामुळेच माझ्या ह्या चॅनलची छान ग्रोथ होती आहे. छान मला पण मस्त वाटतंय, छान वाटतंय तुमच्यासोबत माझ्या डेली रुटीन वगैरे शेअर करायला. आणि काही अशासुद्धा कमेंट्स होत्या की तुझ्या घरात खूप पॉझिटिव्हिटी आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. तर सगळ्यात पहिलं आपलं घर पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी
घरात क्लीननेस असणं खूप गरजेचं आहे. आपण घर क्लीन ठेवणं खूप गरजेचं आहे. ह्याच्यावरती जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मी माझं घर कशा पद्धतीने क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करते किंवा काय काय गोष्टी करते. यावर जर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल तर मला नक्की कमेंटमधून सांगा. मी तुमच्यासोबत तो व्हिडिओ नक्की शेअर करेन. आता शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगते की मी घरामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवण्यासाठी काय करते. तर सगळ्यात पहिलं, माझ्या घरामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर खूप सगळी झाडं आहेत. खूप छोट्या छोट्या ठिकाणी माझी झाडं आहेत आणि काही फ्लॉवर पॉट्स मी ॲड केलेले आहेत रिसेंटली. झाडांमुळे ना आपल्या घरामध्ये भरपूर भरपूर पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट होते असं मला वाटतं. सतत डोळ्यासमोर तो ग्रीन कलर, एक झाडांचा फ्रेशनेस असतो ना, पानांचा, फुलांचा हा जो फ्रेशनेस असतो ना, तो मला असं वाटतं की आपल्या घराला खूप असा पॉझिटिव्ह एक वाईब तयार करतं. आणि मला मुळात झाडांची खूप आवड आहे. ज्यांना झाडांची आवड आहे ना, त्यांना ह्याच सगळ्या गोष्टींनी आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी क्रिएट करायला आवडते. आणि तसंच माझं सुद्धा आहे. मला घरामध्ये खूप झाडं आवडतात. माझ्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर माझ्या घरामध्ये भरपूर सगळी झाडं आहेत. मला खूप कमी स्पेस आहे, खूप शॉर्ट स्पेस आहे, पण तेवढ्या ह्याच्यात पण मी बऱ्यापैकी झाडं लावलेली आहेत. तर आपल्या घरामध्ये थोडे थोडे असे झाडं वगैरे ॲड करा. जास्त तुम्हाला आवड नसेल तर एखादं असं एरिका पाम वगैरे असं ॲड करा, जे तुमच्या टीव्ही युनिटच्या बाजूला वगैरे तुम्ही ठेवू शकता किंवा असा काही कॉर्नर असेल तर तिथे तुम्ही ठेवू शकता. सकाळ संध्याकाळ धूप वगैरे लावणं किंवा भीमसेन कापूर लावणं, जो मला अत्यंत म्हणजे अत्यंत आवडतो, तो भरपूर आवडतो आणि मी ते नेहमी करत असते. आणि बाकी हेच आपलं घर वेळच्या वेळी क्लीन करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. घरामध्ये एक तरी झाड असणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. निदान तुळस, जास्वंदी म्हणा किंवा एरिका पाम, ह्या सगळ्या गोष्टी जे एअर प्युरिफायर जे प्लांट्स असतात ना, ते पण असतात. ते पण तुम्ही घरामध्ये ॲड करू शकता, जेणेकरून आपल्या घरामध्ये छान वाईब तयार होतील, छान पॉझिटिव्हिटी निर्माण होईल. ॲज अ होम मेकर म्हणून आपण घरामध्ये बऱ्याच अशा काही गोष्टी करत असतो. घरामध्ये बरेच काही काही छोटे छोटे चेंजेस करू शकतो असं मला वाटतं. बऱ्याच वेळेला काय होतं ना, की आपण रेग्युलर त्याच गोष्टी बघून बघून आपल्याला सुद्धा बोर व्हायला होतं. आपलं माइंड पण तेवढंच पॉझिटिव्ह, तेवढंच ॲक्टिव्ह आणि क्रिएटिव्हिटी असेल ना आपल्यामध्ये, थोडीफार क्रिएटिव्हिटी असायला पाहिजे, की कोणती गोष्ट कुठे ठेवल्याने छान वाटेल किंवा आपल्या घराचं रंगसंगती काय आहे, काय नाही, ह्या सगळ्या गोष्टी बघून मग आपण आपल्या घरामध्ये वस्तू ॲड केल्या पाहिजेत असं मला वाटतं. आता ज्या गोष्टी आपण ॲड करतो त्या गोष्टी मेंटेन करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. असं नाही की आपण त्या गोष्टी आणल्यात आणि नुसतंच ठेवल्यात, असं पण नको. त्या गोष्टी मेंटेन करणं पण तेवढंच गरजेचं आहे. छान स्वच्छ ठेवणं पण तेवढंच गरजेचं आहे. माझा हा प्रयत्न असतो की माझ्या घरामध्ये काही गोष्ट जर मी ॲड करते तर ती माझ्या घराला सूट होतीये का, माझ्या वॉलच्या कलरला सूट होतीये का, किंवा मग मी ती मेंटेन करू शकते का, ह्याच सगळ्या गोष्टींचा विचार करून मग मी ती गोष्ट ॲड करत असते. दिवसातून 15 मिनिटं जरी आपण आपल्या घराला दिले तरी आपलं घर कायम क्लीन राहील आणि छान पॉझिटिव्हिटी येईल. जिथे घर क्लीन असतं ना, त्या घरामध्ये खूप पॉझिटिव्हिटी असते, खूप छान वातावरण असतं. जर तिथे धूळ, जाळ्या, जळमाटे वगैरे असतील तर तिथे पॉझिटिव्हिटी नसते असं मला वाटतं. म्हणून आपण आपल्या घरामध्ये सतत झाडू मारणं किंवा ह्या गोष्टी किंवा जाळ्या वगैरे लागलेल्या असतात, ह्या सगळ्या गोष्टी आपण जर वेळच्या वेळी काढत राहिलो तर आपलं घर नेहमी छान दिसेल. जेवढे प्रश्न होते कॉमेंट्समध्ये त्याची उत्तर मी देण्याचा प्रयत्न केला. जास्तीचे असे काही प्रश्न नव्हते, बाकीच्या सगळ्या कॉम्प्लिमेंट्सच होत्या कॉमेंट्समध्ये. जेवढे काही प्रश्न होते त्याची उत्तरं मी देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ह्या कलरचा शेड मला विचारून जवळजवळ बरेच दिवस झालेत. आता ताईंनी खूप रिक्वेस्ट केली होती की ह्या कलरचा शेड सांग म्हणून, म्हणजे कोड वगैरे सांग म्हणून, पण आता व्हिडिओ मी टाकते. आता मला माहिती नाही त्यांना मिळाला असेल किंवा त्यांचं कलरचं काम वगैरे चालू असेल त्यावेळेस, म्हणून त्यांनी मला विचारलं असेल, तर मला माहिती नाही. पण येणाऱ्या तुम्ही कधी कलर वगैरे करत असाल आणि तुम्हाला हा जर कलर आवडला असेल, तुम्हाला ॲड करायचा असेल तुमच्या घरामध्ये, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगाचा असेल असं मला वाटतं. तर चला, ह्याच गोष्टी होत्या ज्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप 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 आभार की तुम्ही सगळ्यांनी माझ्या घराला खूप 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 प्रेम दिलंय आणि माझ्या चॅनलला सुद्धा तेवढंच प्रेम द्याल अशी अपेक्षा करते मी. तर आजचा हा शॉर्ट आणि सिंपल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आय होप तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी दिली असतील, तुम्हाला मिळाली असतील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू सो मच. तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा, आनंदी राहा, स्वतःची काळजी घेत राहा. बाय.